नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज राजस्थानी लसणाची चटणी बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. चटणी करण्यासाठी लसूण, लाल मिरची पावडर, मीठ, जिरं, धना पावडर, तेल, लिंबू, कोथिंबीर एवढं साहित्य घेतलंय. आता लसूण सोलून घेते. लसणाची चटणी करायची म्हणून जास्त लसूण पाहिजे बघा ह्याला. आता आपल्याला लसूण जास्त वापरायचं आहे चटणीला, म्हणजे खमंग लागते चटणी. ते झालं आपला लसूण सोलून. एवढा लसूण घेतलाय बघा. आता लसूण उकळीत टाकून घेते कुटायला बघा. लसूण कुटते आधी. आता आपल्याला ह्या तोंडाला चव ही नसली म्हणजे ह्या काय अशा चटणी हे करून खायचे बघा. आता ह्या लसणाची चटणी इतकी खमंग लागते, लय खमंग लागते बघा चटणी. आणि करायचं तरी काय अवघड नाही, सोपं आहे सगळं. लसूण तेवढा जास्त टाकायचा. लसूण बारीक करून झालाय. आता ही उकळी एकदम पुसून घेते सगळं. आता ह्याच्यातच आपल्याला हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं. आता ह्या लसणात 1 चमचा धना पावडर टाकते. आता 2 चमचे मिरची पावडर टाकते. आता ह्याच्यात चवीपुरतं मीठ टाकते बघा. आता हे थोडं पाणी घालून मिक्स करून घेते. तर चटणीला तडका देण्यासाठी कढई चुलीवर ठेवून घेते. कढईत तेल टाकून घेते. तेल तापले. आता जिरं टाकून घेते तेलात. आता ह्याच्यात लगेच चटणी टाकून घेते. आता लिंबू टाकून घेते चटणीत लगेच. तर कोथिंबीर टाकून घेते लगेच. काय मस्त खमंग वास येतोय बघा या चटणीचा. चांगली तेल सुटूसर भाजून घेते बघा चटणी, म्हणजे खमंग लागते जरा. किती मस्त तेल सुटलंय. आता पाणी त्याच्यातलं होतं सगळं आटून गेलं चटणीतलं पाणी. किती खमंग झाली बघा चटणी. आता चटणी झाली, काढून घेते. आता हे कोथिंबीरच्या वाटीत काढून घेते बघा चटणी. ही झाली आपली लसणाची राजस्थानी चटणी तयार. कोणाकोणाला आवडली असेल त्याने नक्की कमेंटमध्ये सांगायचं आणि यायचं खायला.